आणि यानंतर घेऊयात शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा। शालेय बसच्या शुल्कातून जून 2026 पासून 15% वाढ करण्यात आल्याचा निर्णय घेतलाय। स्कूल बस ओनर्स असोसिएशनने ही मागणी केल्याचं समजतं। महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफी देणारा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे। कर्जमाफीचा आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची एक स्थापना सुद्धा करण्यात आली। कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीने केली जाणार असल्याचंही बोललं जात आहे। आरबीआयच्या महत्त्वपूर्ण समितीवरती डीएनएस बँकेच्या अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे। सहकारी बँक क्षेत्रातील अनुभवाची आणि अभ्यासपूर्ण नेतृत्वाची ही राष्ट्रीय स्तरावरती झालेली दखल मानली जाते। नागपुरात विजेचा शॉक लागून 5 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय। मोहम्मद सहजाद असं या मृतक बालकाचं नाव आहे। यशोधरा पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंदही करण्यात आली आहे। मलबार हिल परिसरातील गुजराती फलक महानगरपालिकेने हटवून टाकलेत। मनसेच्या तक्रारीनंतर महानगरपालिकेने ही कारवाई केल्याचं समजतंय। एसटी कर्मचाऱ्यांच्या विश्रांतीगृहाची दयनीय अवस्था झालेली आहे। ढेकणांच्या त्रासामुळे एसटी कर्मचारी तुफान हैराण झाले। वातानुकूलित कक्षातील एसी सुद्धा बंद असल्याचा आरोप सुद्धा यावेळी कर्मचाऱ्यांनी केला आहे। केडगाव परिसरामध्ये उघडकीस आलेल्या गर्भलिंग निदान प्रकरणामध्ये किकवी इथल्या डॉक्टर मंदार माळी यांचं नाव समोर आले। या प्रकरणातील प्रमुख आरोपी अण्णासाहेब गिरी आणि त्यांचा डॉक्टर साथीदार अतुल जाधव यांना न्यायालयानं पुन्हा 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये संचालकपदी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची बिनविरोधपणे निवड करण्यात आलेली आहे। बँकेच्या निवडणुकीसाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जाची आज छाननी सुद्धा करण्यात आली आहे। मुंबईमध्ये ठाणे महानगरपालिकेच्या नालेसफाईचा अक्षरशः बोजवारा उडालेला आहे। महानगरपालिकेला नालेसफाई संदर्भामध्ये जाब विचारण्यासाठी पवार गटाच्या नगरसेविका पल्लवी जगताप या आक्रमक झाल्या। भिवंडी शहराच्या सीमेवरून जाणाऱ्या दिवा वसई या रेल्वे लाईनवरती अंजूर फाटा इथं परिसरातील झोपडपट्टींवरती जेसीबीच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली। लक्ष्मण या झोपडपट्टी 258 झोपड्या मागच्या 30 वर्षांपासून होत्या। गणेश टेकडी परिसरामध्ये बाप्पाच्या 750 किलो चांदीच्या सिंहासनावरती 500 ग्रॅम वजनाचा सोन्याचा साज चढवण्यात आला होता। बाप्पाचं सोन्याचं सिंहासन हे भक्तांच्या अतूट श्रद्धेचं प्रतीक असल्याचंही गणेश टेकडी मंदिराचे विश्वस्त दिलीप शहाकार यांनी म्हटलंय। आगळ्या वेगळ्या आणि धाडसी प्रयोगासह घबाडकुंड प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून त्यातलं रहस्य, भय आणि अनपेक्षित घडामोडी प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणार आहे। मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका टीआरपी कमी असल्यानं आता बंद करण्याचा निर्णय स्टार प्रवाह वृत्तवाहिनीनं घेतलेला आहे। यामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे। यानंतर मालिका पाहणाऱ्यांनी प्रेक्षकांनी स्टार प्रवाह वाहिनीवरती नाराजीचा सूर उमटवला आहे।